आपल्या सगळ्यांचे सहकारी आपल्या भागाचे आमदार समीर भाऊ कुणावार, माजी राज्यमंत्री रणजितदादा कांबळे, माजी केंद्रीय राज्यमंत्री सुबोधजी मोहिते, आमदार संजयजी खोडके, ज्यांच्या नेतृत्वाखाली आपली मार्केट कमिटी चाललेली हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समिती, ते आपल्या बाजार समितीचे सभापती ॲडव्होकेट सुधीर कोठारीजी, आज काही बाहेरचे पण मान्यवर कार्यक्रमाला आलेत, ते बाळासाहेब सोळसकर, प्रवीण देशमुख, धनंजय वाडकर, आपल्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी वाल्मिकी सी, तसंच उपस्थित असणारे हुकुमचंदजी आमदरे, हरीशजी वडतकर, मधुसूदन हरणे, ओमप्रकाश डालिया, प्रफुल्ल बाडे, उत्तमराव भोयर, अशोक उपासे, राजेश मंगेकर, शरद सहारे, शुभ्र बुद्ध कांबळे, ज्ञानेश्वर लोणाळे, आफताब खान, हिम्मतभाऊ चतुर, आकाश पोहाणे, दिगंबरराव चांभारे, अनिल भेंगाडे, पंकज कोचर, मधुकरराव डंबारे, राणा नवनवरे, योगिताताई तुळणकर, विविध राजकीय पक्षाचे उपस्थित असणारे सर्व मान्यवर, माझ्या हिंगणघाट मार्केट कमिटीचे सर्व सन्माननीय सदस्य, सचिव, सर्व उपस्थित माझे शेतकरी बांधव, लाडक्या बहिणी, पत्रकार मित्र, ज्यांचा आज आपण लॅपटॉप, काही आर्थिक मदत, काही जिल्हा परिषद शाळेला, अंगणवाडीला सिलिंग फॅन, अशा पद्धतीनं त्यांच्याकडं ह्या वस्तू सुपूर्द करून त्यांचा यथोचित सत्कार केला, ते सर्व सत्कार मूर्ती बंधू भगिनींनो, माझ्या तरुण मित्रांनो, मी सुरुवातीलाच आपल्याला सगळ्यांना सांगतो की बरेच दिवस सुधीर भाऊ कोठारी मला म्हणत होते की दादा एक कार्यक्रम द्या आम्हाला, आम्ही हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीचं नवीन प्रशासकीय इमारत बांधलेली आहे, फर्निचर आम्ही केलेलं आहे, त्याचं लोकार्पण आम्हाला करायचं आहे आणि त्याला जोडून आम्ही राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत उभारणीत करण्यात आलेल्या गोदाम आहेत, त्या गोदामाचं पण लोकार्पण आम्हाला करायचं आहे आणि अभियांत्रिकी द्वितीय वर्षात आपल्या प्रवेशित शेतकरी पाल्यांना त्यांना लॅपटॉपचा कार्यक्रम इथं आपण प्रायोगिक तत्वावर तिघांना दिलेले, परंतु जवळपास 90-92 मुलांना ते दिले जाणार आहे. जिल्हा परिषद शाळा अंगणवाडी करता सिलिंग फॅन आणि शेतकऱ्यांच्या करता आर्थिक मदतीचे धनादेश, असे विविध कार्यक्रम आज आपल्या सर्वांच्या साक्षीने इथं पार पाडलेले आहेत. त्याचं लोकार्पण झालं असं मी जाहीर करतो आणि ह्या माध्यमातून माझी हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समिती पहिल्यापासूनच चांगलं काम करते. एक महाराष्ट्रातली उत्तम प्रकारे काम करणारी बाजार समिती म्हणून आपल्या बाजार समितीचा जो नावलौकिक आहे, त्याच्यात आजपर्यंतच्या सगळ्याच सभापतींनी भर घालण्याचं काम केलं आहे. सगळ्या शेतकऱ्यांनी साथ दिली, व्यापाऱ्यांनी साथ दिली, हमाल मापाड्यांनी साथ दिली, आमच्या संचालक बोर्डाने साथ दिली, म्हणून हे सगळं शक्य झालेलं आहे. त्याबद्दल ह्या सगळ्या आजपर्यंतच्या टप्प्यामध्ये ज्यांचं योगदान आहे त्या सर्वांचं मी मनापासून कौतुक करतो, अभिनंदन करतो, त्यांना पुढच्या वाटचालीच्या करता शुभेच्छा देखील देतो. मित्रांनो, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही माझी वर्ध्याची जिल्ह्याची भूमी आणि या पवित्र भूमीत मी आपल्या सर्वांच्या साक्षीनं राष्ट्रपिता महात्मा गांधींना वंदन करतो. ह्या जिल्ह्यातलं आपला हिंगणघाट हे ठिकाण देखील एक ऐतिहासिक ठिकाण आहे आणि या ऐतिहासिक भूमीत आज एक चांगल्या प्रकारे इमारतीचं लोकार्पण होतं आहे. त्यामध्ये अनेक माझे कष्टकरी शेतकरी बांधव, माझ्या लाडक्या बहिणी, सर्व व्यापारी, हमाल मापाडी, या सगळ्यांच्या प्रयत्नामुळे, योगदानामुळे हे सगळं शक्य झालेलं आहे. त्याबद्दल सर्व हिंगणघाटकरांचं मी अभिनंदन करो.
करतो. मागे फार पूर्वी महात्मा गांधी असताना त्यांनी सांगितलं होतं खेड्याकडे चला, आणि हाच विकासाचा मंत्र त्यांनी दिला आणि ग्रामीण भागाला किंवा तिथल्या जनतेला प्रगतीला आणि शेतकऱ्यांच्या सुखसमृद्धीला प्राधान्य देण्याचा प्रयत्न त्यांनी केला आणि तशा प्रकारचे विचार त्यांनी त्या काळामध्ये मांडले. त्यांच्या या विचाराचा वारसा पुढे नेण्याचं काम सुधीर कोठारी आणि त्यांच्या सर्व सहकारी मित्र हरीश वडतकर आणि संपूर्ण संचालक बोर्ड इथं करतंय. आणि हे सगळं करत असताना ह्या सगळ्याचाच तुम्हाला मला रास्त अभिमान आहे. मित्रांनो, मी महाराष्ट्रामध्ये फिरत असतो, मी बघितलंय चांद्यापासून बांद्यापर्यंत अनेक ठिकाणी मी जात असतो. मी देखील संस्था अतिशय चांगल्या चालवण्याच्या कामाला प्राधान्य देणारा एक कार्यकर्ता आहे. मी स्वतः अर्थमंत्री म्हणून अनेक अर्थसंकल्प आपल्या राज्याचे सादर केले. मला कुठेही आर्थिक शिस्त ही आवडते आणि त्याला मी प्रोत्साहन देतो, त्याला मी प्राधान्य देतो. स्वच्छतेला मी प्राधान्य देतो. ज्या घटकाच्या करता आपण त्या संस्था निर्माण करतो त्या घटकाला कदापिही सभापती, उपसभापती आणि संचालक बोर्डाने विसरायचं नसतं. आणि नेमकं तेच काम माझ्या हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चाललंय. मी बघितलं 1 रुपयामध्ये भरपेट जेवणाची व्यवस्था. फार कमी बाजारपेठेमध्ये आपल्याला हे पाहायला मिळतं. आणि 1 रुपयामध्ये शेतकरी निवास व सकाळी निशुल्क चहाची सुविधा. आज 1 रुपयाला काय मिळतं? अक्षरशः 1 रुपयाला आता काही मिळत नाही. म्हणजे आपण कुणी गरीब भिकाऱ्यांनी पैसे मागितले आणि त्याला 1 रुपया दिला तर त्याला ते आवडत नाही, तर म्हणतो 1 रुपयात काय चहा तरी येतो का रे, घेऊन जातो जो पैसे. अशा प्रकारच्या घटना समाजामध्ये अलीकडे बघायला मिळतात. खरं तर कुणीच घटकांनी भिकारी होऊन पैसे मागू नये, त्याला त्याच्या कष्टातनं योग्य प्रकारचा मोबदला मिळाला पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न केंद्र सरकारचा पण असतो. तशा अनेक योजना केंद्र सरकार राबवतं मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली. आणि तोच विचार आमच्या देवेंद्र फडणवीस, एकनाथराव शिंदे, मी आणि आमच्या सगळ्या सहकाऱ्यांचा असतो. आणि त्या पद्धतीनं आम्ही पण अनेक योजना हे लाभार्थ्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतो. समाजातला शेवटचा जो घटक आहे, शेवटचा जो माणूस आहे किंवा माझी लाडकी बहीण आहे, तिलाही वाटलं पाहिजे की हे शासनकर्ते आपलाही विचार करतात. आज हिंगणघाटचं महत्त्व वाढलेलं आहे. एक महत्त्वाचा जिल्ह्यामधलं तालुका म्हणून आपल्या हिंगणघाटची ओळख आहे. महत्त्वाच्या हायवेवर वसलेलं हे शहर आहे. व्यापारी पेठ इथं अतिशय महत्त्वाची आहे. इथं सोयाबीन, कापूस, तूर, चणा डाळ, गहू, तीळ अशा प्रकारची पिकं घेतली जातात. आपल्या सुदैवाने आपल्याकडे धरणांची परिस्थिती बरी आहे. काही उपसा सिंचन योजनेचा पण आढावा सकाळी आम्ही आमदारांनी, लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकाऱ्यांच्या, जिल्हा पोलीस प्रमुखाच्या, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषदेच्या साक्षीनं पार पाडला. त्यामध्ये पण काय काम चाललेलं आहे त्याचं पूर्णपणे मला प्रेझेंटेशन देण्यात आलेलं आहे. आणि त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टीमध्ये मगाशी बोलत असताना पण आपल्या आमदारांनी निम्न वेणा कॅनॉलच्या बद्दलचा उल्लेख केला. सकाळच्याही मीटिंगमध्ये त्यांनी तो उल्लेख केला. शेवटी माझ्या शेतकऱ्याच्या शिवारामध्ये पाणी गेलं पाहिजे. आणि ते पाणी नाही गेलं तर मग माझा शेतकरी काळ्या आईची इमानीद्वारे सेवा केली, कष्ट केले, घाम गाळला, तरी काळी आई तशा पद्धतीनं आपल्याला मोबदला देत नाही. त्याकरता पाणी हे जीवन आहे. आणि पाण्याकरता लाखो कोटी रुपये खर्च करण्याची मानसिकता केंद्र सरकारने, राज्य सरकारने ठेवलेली आहे. ह्याच्यातून त्यांनी कॅनॉल साफ करून मागितलं. मी आता राज्य सरकारने धोरण ठेवलेलं आहे की कॅनॉलच्या ऐवजी बंद पाईपलाईनमधनं शेतकऱ्याच्या शिवाराला पाणी द्यायचं. आता कॅनॉल पद्धत नवीन धरणांना आम्ही बंद केलेली आहे. त्याच्यातनं पाण्याची बचत होते,
त्याच्यातनं कॅनॉल नंतर वेगवेगळ्या प्रकारची झाडं झुडपं आल्यानंतर पाण्याचा वेग मंदावतो, माझ्या शेतकऱ्याला वेळेत पाणी मिळत नाही, अशा अनेक समस्यांना माझ्या बळीराजाला सामोरं जावं लागतं. आणि म्हणून नवीन अत्याधुनिक उपकरणाचा, तंत्रज्ञानाचा कसा वापर करता येईल ह्याबद्दल आम्ही कटाक्षाने लक्ष ठेवून आहोत. आणि त्याच्यामुळं मला आमदार साहेबांना, समीर कुणावारांना सांगायचं आहे की मुंबईला गेल्यानंतर आपण एकदा ह्या संदर्भामध्ये दीपक कपूर आणि गिरीश महाजन यांना घेऊन बसू आणि त्याच्यातनं कुठला मार्ग काढणं आपल्या भागातल्या शेतकऱ्यांच्या दृष्टीनं फायद्याचं आहे, त्या पद्धतीनं आपण त्याच्यातनं पुढं जाण्याचं काम करू. त्याला लागणारा निधी देण्याची जबाबदारी अर्थमंत्री म्हणून माझी स्वतःची राहील, त्याहीबद्दल आपण काही काळजी करू नका. तसंच आपण हिंगणघाट ग्रामीणचं पोलीस स्टेशन, ज्याचा उल्लेख मगाशी राजूनी पण केला, तुम्ही पण मला सकाळी सांगितलं, आत्ताही सांगितलं, कायदा सुव्यवस्था चांगली असली पाहिजे. समाजातल्या सर्व जाती धर्माच्या लोकांना आपण तिथं सुरक्षित पद्धतीनं वागतोय, जगतोय, राहतोय, हा एक विश्वास संपादन झाला पाहिजे. आणि म्हणून आपलं तसं बघितलं तर वर्धा शहरापेक्षा हिंगणघाट शहराची लोकसंख्या जास्त आहे. ते जरी जिल्ह्याचं ठिकाण असलं तरी जिल्ह्याच्या ठिकाणाच्या पेक्षा हे तालुक्याचं ठिकाण बाजारपेठेमुळं, इथल्या सगळ्या कष्टकऱ्यांच्यामुळं, इथल्या व्यावसायिकांच्यामुळं, इथल्या वेगवेगळ्या उद्योगधंद्यांच्यामुळं हे पुढं चाललेलं आहे. आणि त्याच्याकरता पोलीस स्टेशनची गरज आहे. मला समीरजींनी सांगितलं की दादा फायनान्सली एक अशी क्युरी काढली की ती लवकर पूर्ण होणं अशक्य आहे. त्याबद्दल मी माझ्या फायनान्सच्या आणि प्लॅनिंगच्या लोकांना बोलून घेईल. समीरजी, मी मुंबईला ज्यावेळेस असतो सोमवार, मंगळवार, बुधवार, त्यावेळेस तुम्ही पण एखाद दिवशी या, आपण त्या दोन्ही गोष्टी कशा मार्गी लावायच्या त्या पद्धतीनं मार्गी लावू. मित्रांनो, आपल्या इथं मगाशी बोलत असताना हेही सांगण्यात आलं, ज्याचा उल्लेख माजी राज्यमंत्री ज्यांनी माझ्याबरोबर, मी कॅबिनेट मंत्री असताना माझ्या खात्याचे राज्यमंत्री म्हणून काम केलं आहे, ते आपल्या जिल्ह्याचे सुपुत्र आमचे रणजितदादा कांबळेंनी काही उल्लेख इथं केला. आणि सुधीर कोठारी साहेबांनी पण सांगितलं की दादा, पान म्हणजे त्या पिकाचं पान, पाणी, माती ह्याचं परीक्षण केलं पाहिजे. आता तंत्रज्ञान इतकं पुढं गेलेलं आहे, गुगलवरून कुठं काय चाललं आहे, कुठं काय केलं पाहिजे हे लगेच कळतं. आता AIचा वापर केला जातो, म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. मध्ये रणजित कांबळे माझ्या बारामतीमध्ये आलेले होते. आम्ही याच्यामध्ये फार प्रगती केलेली आहे. आम्ही आमचं कृषी विज्ञान केंद्र आज देशामध्ये एक नावाजलेलं कृषी विज्ञान केंद्र म्हणून त्याची ओळख आहे. माझ्या इथलं खाजगी ॲग्रिकल्चर कॉलेज हे पण एक महाराष्ट्रातलं नंबर 1चं कॉलेज म्हणून आम्ही तिथं मुलींना घडवतो. आणि काही मुलं आम्ही नेदरलँडला त्या ठिकाणी पाठवतो. इतके वेगवेगळे देशांशी आम्ही संबंध डेव्हलप केलेले आहेत. कारण आपण आपल्या बळीराजाला, शेतकऱ्याला, आपल्या बाप दाद्यापासून, आपल्या आजोबा पंजोबापासून, खापर पंजोबापासून ज्या पद्धतीनं शेती करत आलेले आहेत, तो काळ वेगळा होता. त्या काळामध्ये बैलांनी शेती करावी लागायची. आताचा काळ बदलला आहे. आता यांत्रिकरण झालेलं आहे. ट्रॅक्टर, वेगवेगळे प्रकारचे ट्रॅक्टर आलेले आहेत. 2 बैलाच्या जोडीची जेवढी ताकद असते त्या ताकदीचा पण ट्रॅक्टर आहे. 4 बैलाच्या जोडीचा ताकदीचा ट्रॅक्टर आहे. 6 बैल, 8 बैल, 12 बैल पूर्वी असायची, त्या सगळ्या प्रकारचे ट्रॅक्टर निघालेले आहेत. यांत्रिकरण मोठ्या प्रमाणात निघालेलं आहे. आमच्या भागामध्ये ऊस, पूर्वी माझा ऊस तोडणारा शेतकरी किंवा माझी ती लाडकी बहीण तोडायची, आताही तोडते, परंतु आता हार्वेस्टर आलेले. यांत्रिकीकरणामुळं आमूलाग्र बदल झालेले. पूर्वीच्या काळामध्ये फवारणी करायला खूप त्रास व्हायचा, मजुरी जास्त जायची. आता ड्रोननी तुम्ही बटनावर फवारणी करू शकता. त्याला पण प्रोत्साहन आम्ही देतोय. यंदा कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी
त्याचा फायदा घेतला पाहिजे। त्याच्यात पाण्याची बचत होते, त्याच्यात खताची बचत होते, त्याच्यामध्ये पिकाचं उत्पादन वाढतं। मी ऊसाच्या बाबतीमध्ये सांगतो की ऊसाला आम्हाला 40% पाणी कमी लागतं, ऊसाला आम्हाला नेहमीपेक्षा 40% खत कमी लागतं। आम्ही एकरी 70 टन ऊस काढतो, तर त्या यांत्रिक AI-मुळे कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून तो ऊस 100 टनाच्या पेक्षा जास्त निघतो। त्याच्यामुळे तुम्हाला 2 पैसे जास्त मिळतात। ही गोष्ट अनेक पिकांच्या बाबतीमध्ये आपण करू शकतो। आम्ही पहिल्यांदा 3 वेळेला प्रयोग केले, सक्सेस केले, 1000 शेतकऱ्यांच्या शेतावर केले। आता शेतकऱ्यांना विश्वास बसलाय आणि त्याला प्रोत्साहन देण्याच्या करता आमच्या महायुतीच्या सरकारने मागच्या अर्थसंकल्पात 500 कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे। मित्रांनो, तुम्ही काळजी करू नका। ह्यामध्ये जर माझा महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी प्रतिसाद दिला, मग तो विदर्भाचा असू, उत्तर महाराष्ट्राचा खानदेशचा असू, पश्चिम महाराष्ट्राचा असू, कोकणाचा असू किंवा माझ्या मराठवाड्याचा असू, त्यांच्याकरता अधिक तरतूद करण्याची पण शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राची तयारी आहे, शासनाची तयारी आहे। त्याबद्दल ती मात्र शंका तुम्ही मनात होते बाळगू नका। रणजित कांबळेंनी सांगितलं तसं ते मध्ये येऊन गेले। मित्रांनो, मी किती भाषण केलं तर तुम्ही ऐकाल, परंतु ऐकल्यात आणि डोळ्यात आणि कानात 4 बोटाचं अंतर असलं तरी ज्यावेळेस प्रत्यक्ष तुम्ही महाराष्ट्रात कुठल्या ठिकाणी हे घडतंय, माती आपल्यासारखीच, पाणी आपल्यासारखंच, शेतकरी आपल्यासारखाच, तिथं 7, 7.5, 5, 3 हॉर्सपॉवरला त्यालाही मोफत वीज, तुम्हालाही मोफत वीज, सरकार त्याचे पैसे 20,000 कोटी रुपये भरत आहे। आणि त्याच्यामुळं ह्या सगळ्या गोष्टीचा वापर करायचा असेल तर आता रणजितदादा कांबळेंनी सांगितलं तसं तुम्ही काही टीम या, मला सांगा, ज्या शेतकऱ्यांना आवड आहे ते बघितल्यानंतर ते काहीतरी आपल्या शेतामध्ये करतील असा विश्वास आहे। अशा प्रकारच्या शेतकऱ्यांची पहिली बॅच घेऊन तुम्ही मला सांगितलं तर आम्ही 2 दिवस त्यांचा राहण्याचा, जेवायचा, खावायचा सगळा खर्च करू, काळजी करू नका, झोपायचाही खर्च करू, पण ते काहीतरी आत्मसात करा। बाबा त्यांना जमतं, ते पुढं चाललेत, ते पैसा कमवत आहेत, तिकडं आर्थिक सुबत्ता येते, तिथले साखर कारखाने 3,500 रुपये उसाला टनेजला भाव देतात, आपल्या इथं 2,500 रुपये भाव मिळतोय, म्हणजे ते टनाला 1,000 रुपये जास्त घेणार। याचा अर्थ उद्या 70 टन 50 टन ऊस काढला तर 50,000 ते 70,000 एकरी त्यांना जास्त मिळतात। मित्रांनो, भाषण करून मी तुम्हाला समजून सांगू शकतो, पण भाषण करून नुसते तुमचे प्रश्न सुटणार नाही, तुम्हाला पण कष्ट घ्यावे लागतील, कृती करावी लागेल। तुम्हाला एकट्याला कष्ट घ्यायला लागणार नाही, तुम्हाला चांगलं बियाणं द्यायची जबाबदारी आमची। वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटने आपल्या नागपूरला एका डॅमच्या जवळ 125 एकर जमीन घेतलेली आहे, तिथं आम्ही बेणे प्लॉट करतोय। कमी पाण्यामध्ये जास्त रिकव्हरी देणारे ऊस कोणते, त्याची व्हरायटी काय, त्याचे नंबर काय, 72-19, त्याच्यामध्ये 265, त्याच्यामध्ये 12-12-1, त्याच्यामध्ये 13,005, अशा वेगवेगळ्या अनेक व्हरायटी आहेत। पाडेगावची व्हरायटी आहे, कोईमतूरची व्हरायटी आहे, आपल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची व्हरायटी आहे। हे जे सतत संशोधन केलं जातं, मित्रांनो, ह्या पद्धतीनं नवीन माझ्या शेतकऱ्याला हे जे काही प्रशिक्षण आहे ते घेऊन ते आत्मसात करावं लागेल। जुने जे पारंपरिक आपली पद्धती आहे ते गरजेची तेवढ्यापुरती आपण करू, पण आपल्याला जर उत्पन्न वाढवायचं असेल तर ह्याच्याशिवाय पर्याय नाही। आपल्या जमिनी कमी होत आहेत, धरणामध्ये जमिनी जात आहेत, रस्त्यामध्ये जमिनी जात आहेत, समृद्ध महामार्ग झाला, शक्तीपीठ होऊ पाहतंय, इतर नॅशनल हायवे झाले, शहरं वाढत आहेत। आत्ताच बोलत असताना सुधीर कोठारी आणि आमच्या समीर कुणावारांनी सांगितलं की आम्हाला जागा कमी पडते, आम्हाला कोल्ड स्टोरेज करायचं आहे, त्याच्यामध्ये आम्ही 2200 कोटी रुपयाचा टर्नओव्हर करतोय। त्याच्या संदर्भात आणखीन काही गोष्टी ज्या पणन विभागाशी संबंधित आहेत त्या सांगितल्यात।
त्याच्याकरता मी जयकुमार रावळ, पणनचे संचालक, पणनचे सचिव, तुम्हाला काही मार्केट कमिटीचं ज्यांचा ह्याच्यात जास्त अभ्यास आहे अशा ठराविक लोकांना, समीर कुणावर तुम्हाला त्याच्यामध्ये माहिती आहे अशा ज्यांनी मार्केट कमिटीमध्ये काम केले पण आज आमदार आहेत, त्यांना असं पासून आपण बसूया. मध्ये एक आपण कायदा केला कालच्या नागपूरच्या नाही, मुंबईच्या अधिवेशनात. नागपूरचं अधिवेशन मला वाटतं आपलं 8 तारखेला आहे, डिसेंबरला. त्याकरता शेतकऱ्यांच्या हिताचं जे असेल ते करण्याची आमची महायुतीच्या सरकारची तयारी आहे. जनतेने आम्हाला भरभक्कम पाठिंबा दिलेला आहे. जनतेने कुठंही काही काटकसर ठेवली नाही. जनतेने जनतेचं काम केलं आहे. आता आम्हाला काम करायचं आहे. आणि म्हणून सातत्याने मुख्यमंत्री वेगवेगळ्या भागात जात आहेत, दौरे करत आहेत. मी जातोय, एकनाथराव जात आहेत, बाकीचं आमचं मंत्रिमंडळ जात आहे. आणि त्याच्यातून नवीन प्रश्न आम्ही समजून घेतोय. आज वर्ध्याच्या निमित्तानं तुम्ही जे काही चांगलं करताय त्याला आम्ही प्रोत्साहन देतोय. ते राज्यात इतर भागामध्ये कसं राबवता येईल हा प्रयत्न मी करणार. आणि तुम्हाला अजून काही कमी पडतंय ते देण्याच्या करता आम्हाला उद्याच्याला ज्यावेळेस आम्ही द्यायला बसतो त्यावेळेस तिथं आम्हाला ती अडचण येणार नाही ह्याबद्दलची खबरदारी आम्ही घेतो. ह्या पद्धतीनं आपण काम करतोय. आणि म्हणून आजचा हा कार्यक्रम एक वेगळा कार्यक्रम आहे. माझ्या बळीराजाचा कार्यक्रम आहे. माझ्या शेतकऱ्यांचा, व्यापाऱ्यांचा, हमाल मापाड्यांचा कार्यक्रम आहे. कारण ह्या सगळ्यांचं मार्केट कमिटीशी संबंध येतो. आणि त्याच्यामुळं पूर्वीच्या काळातली मार्केट कमिटी, आताच्या काळातली मार्केट कमिटी चालवण्याची पद्धत, त्याच्यात वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या समस्या निर्माण झालेल्या त्या सोडवण्याची पद्धत, आम्ही त्याच्यात काही कायद्यामध्ये बदल केलेला आहे. त्यामध्ये माझ्याही लक्षात आलं आहे की काही मार्केट कमिट्या इतक्या उत्तम चालतात त्यांना अजून शासनाची काही साथ आर्थिक मिळाली पाहिजे, आमच्या पणन विभागाची मिळाली पाहिजे. मगाशी बोलत असताना त्या जो काही सेस असतो त्याच्याबद्दल पण काही सांगण्यात आलं. त्याचं पण निवेदन मला देण्यात आलेलं आहे. त्याच्यात पण मी लक्ष त्या ठिकाणी घालीन. आणि ह्याच्यातनं कापूस खरेदी बाजार फीची किमान दराची मर्यादा काढून टाकण्याबद्दलचं तुमचं मागणं आहे. शेवटी तुमचं काय मागणं आहे, पणनचं काय म्हणणं आहे, व्यवहारी भूमिका काय घेतली पाहिजे, शासनाच्या माझ्या फायद्याचं न बघता माझ्या बळीराजाच्या शेतकऱ्याच्या फायद्याचं काय, माझ्या लाडक्या बहिणीच्या फायद्याचं काय, हे बघून यामध्ये आपण त्याच्यातनं मार्ग काढायचा प्रयत्न करू. त्याबद्दल पण काळजी करू नका. हाही विषय मी कमिटीच्या समोर ठेवण्याचं काम हे निश्चितपणे करील. आज इथं सगळे तुम्ही कामं करत असताना मी पाहिलं तुम्ही CCTV कॅमेऱ्याची यंत्रणा लावलेली आहे. सगळ्या मार्केट कमिटीला सुरक्षा भिंतीची व्यवस्था केलेली आहे. इलेक्ट्रॉनिक काट्या शेतीमालाचं अचूक मोजमाप तुम्ही करता. 24 तासाच्या आत तुमच्या इथं पेमेंट मिळतं. लोड शेडिंगच्यामुळं व्यत्यय येऊ नये म्हणून 140 kVचा जनरेटर तुम्ही बसवला आहे. विशेषतः माझ्या इथल्या शेतकऱ्यांच्या मुलामुलींना कृषी चर्चासत्राचं आयोजन करता, हळद परिषदेचं आयोजन करता, जिल्हा परिषद शाळांना स्वाध्याय पुस्तिका आणि सिलिंग फॅनचं वितरण आत्ताच आपण केलं. तो कार्यक्रम तुम्ही घेता. शाळेमधला डिजिटल क्लासरूम करता, संगणकासह प्रिंटरचा पुरवठा तुम्ही करता. सर्व शिक्षा अभियानामध्ये गणवेशापासून वंचित विद्यार्थ्यांना हे गणवेश देता, त्याच्यामध्ये लॅपटॉप देता. पुढील शिक्षणाच्या करता देखील प्रावीण्य मिळवणाऱ्यांना आर्थिक मदत करता. आता मेरिटला महत्त्व आहे तेही तुम्ही ओळखलेलं आहे. सामुदायिक विवाह सोहळा, अलीकडं गोरगरिबांना विवाह सोहळे परवडत नाहीत म्हणून सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन तुम्ही करता. कपाशीवर गुलाबी बोंडाळीचं नियंत्रण, त्याच्यामध्ये फेरोमोन ट्रॅपचं वितरण, कापूस तारण योजना, अशा खूप काही गोष्टी. 1000 लोकांच्या समारंभाकरता आवश्यक साहित्याचं 1000 मध्ये मंगल कार्यालयाची सुविधा, अशा खूप काही गोष्टी. हमाल मापारी घटकांच्या करता विम्याचं संरक्षण, त्याच्यामध्ये बैलाचा मृत्यू झाला तर त्याला जास्तीत जास्त 15,000, नैसर्गिक आपत्ती ओढवल्यास 10,000ची
आपण मदत करता, अशा पद्धतीनं अतिशय दिलदारपणे तुम्ही आमच्या बळीराजाला, आमच्या बळीराजांच्या मुलामुलींना प्रोत्साहन देण्याचं काम करता. खरोखरीच मी कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगणघाटचं मनापासून कौतुक करीन, मनापासून अभिनंदन करीन. सुधीर कोठारीजी, याला कुठेही दृष्ट लागून देऊ नका, असंच त्याच्यामध्ये भर घालत चला. आम्ही पण सगळेजण राज्य सरकारच्या वतीनं तुम्हाला एकंदरीत शीतगृह आणि काही जमिनीच्या संदर्भामध्ये जी काही तुम्ही मागणी केलेली आहे, ह्याच्यातून किती जबाबदारी राज्य सरकारला घेता येईल आणि किती जबाबदारी तुम्हाला लोन म्हणून देता येईल, अशा पद्धतीनं आपण त्याच्यामध्ये मार्ग काढू. त्याबद्दल आपण काही काळजी करू नका, कारण ह्या हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समिती राज्यातल्या बाजार समितीसमोर एक कार्यक्षमतेने बरोबरच शेतकरी हिताचा आदर्श ह्या योजनांच्या निमित्तानं तुम्ही निर्माण केलेला आहे. जागतिक बँकेच्या निकषानुसार महाराष्ट्रातल्या 305 बाजार समित्यांमधून आपल्या हिंगणघाट बाजार समितीनं पहिला क्रमांक पटकावलेला आहे. ही अत्यंत अभिमानाची बाब आहे. त्याबद्दल तमाम माझ्या हिंगणघाटकरांचं मी मनापासून अभिनंदन करतो. कारण कुणीतरी अतिशय मन लावून जीव ओतून काम करणारा सभापती असेल तरच संस्था नावारूपाला येते. अनेक संस्था पगाराला महाग आहेत. काही काही मार्केट कमिट्या त्यांचं इलेक्शन लागल्यावर इलेक्शनची पैसे जे भरावे लागतात आमच्या पण्यांना, तेवढे देखील भरू शकत नाही. एवढे परिस्थिती काही मार्केट कमिट्यांची गंभीर आहे. अशा प्रकारे तिकडं कामकाज चालतं. पण त्याच महाराष्ट्रातल्या हितली मार्केट कमिटी किंवा अशा प्रकारच्या काही मार्केट कमिट्या उत्तम काम करतात. उत्पन्नाच्या वर्गीकरणानुसार A4 स्टार असा मानांकित दर्जा मिळालेली आपली बाजार समिती वार्षिक 2200 कोटीहून अधिक रुपयाची उलाढाल करणारी राज्यातील तालुकास्तरीय बाजार समिती ही ग्रामीण माझ्या हिंगणघाट आणि आजूबाजूच्या भागाच्या अर्थव्यवस्थेचा हा एक कणा आहे, देशाचा हा कणा आहे. याची जाणीव ठेवून माझ्या बळीराजांनी शेतकऱ्यांनी प्रत्येक टप्प्यावर सक्षमीकरण करणं, अग्निशमन वाहनांच्या सारख्या सुविधा निर्माण करणं आणि माझ्या शेतकरी कल्याण बरोबरच बाजार समितीच्या हितसंबंधांची सांगड घालणं ही आपल्या बाजार समिती हिंगणघाटची वैशिष्ट्य आहे. आज लोकार्पण झालेल्या ह्या सगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं माझ्या ह्या भागातल्या शेतकऱ्यांच्या घामाला योग्य दाम हे आमच्या सभापती, उपसभापती आणि मार्केट कमिटीकडनं दिलं जाईल. व्यवहार हा अधिक पारदर्शक असेल, शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होईल, ह्याबद्दल हे सगळे प्रयत्नशील राहतील. त्याचबरोबर तुमचा तयार झालेला माल चांगल्या गोदामात ठेवण्याकरता देखील 3 अत्याधुनिक गोदामांचं लोकार्पण देखील आज इथं करण्यात आलेलं आहे. शेवटी त्याची पण व्यवस्थितपणे साठवण केलं पाहिजे. कधी कधी माल भाव उतरतात त्यावेळेस साठा पण केला आणि भाव चढल्यावर माल बाहेर काढला तर त्यात माझ्या शेतकऱ्याला 2 पैसे जास्त मिळून जातात. अशा पद्धतीनं तुमचं सगळ्यांचं काम चाललंय. ते खरोखरीच अतिशय भूषणावं अशा पद्धतीचं काम आहे. मगाशी रणजित कांबळे तुम्ही सांगितलं त्याप्रकारे मी जर तुम्ही इकडं परिसंवाद घेणार असतील तर मी इकडं पण माझे जे कोणी परिसंवादामध्ये माझ्या शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे विचार मांडण्याच्या करता किंवा त्यांना समजून सांगण्याच्या करता ती लोक इकडं पाठवायची असेल तर तशी पण माझी पाठवायची तयारी आहे. आता खूप देशाला स्वातंत्र्य मिळून 78 वर्ष झाली. 79वा स्वातंत्र्य दिन काल 15 ऑगस्टला आपण साजरा केला आहे. असं असताना काही काही भागामध्ये बरी तफावत दिसते. ती तफावत कमी करणं हे आपलं सगळ्यांचं काम आहे. यामध्ये एकटं सरकार पुढाकार घेऊन चालणार नाही. टाळी एका हाताने वाजत नाही. तुम्ही पण प्रतिसाद दिला पाहिजे. तुम्हाला सगळ्या गोष्टीची बारकाईनं माहिती देण्याचं काम हे आम्हा लोकांच्याकडनं केलं जाईल. आपल्या कृषी विभागाकडनं केलं जाईल, फलोत्पादन विभागाकडनं केलं जाईल. त्याबद्दल यत्किंचितही शंका तुम्ही मनामध्ये बाळगू नका. जी आपली कृषी विद्यापीठं आहेत त्याच्यात पण ह्या क्षेत्राचं बारकाईनं ज्ञान असणाऱ्या लोकांना पण त्याच्यामध्ये तुम्हाला व्यवस्थितपणे सांगण्याच्या करता, तुम्हाला पटवून देण्याच्या करता त्यांना पण आम्ही योग्य त्या सूचना देऊ.
त्याहीबद्दल आपण काही काळजी करू नका, अशा प्रकारची माझी विनंती आहे. आमचं महायुतीचं सरकार हे शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या, बळीराजाच्या पाठीशी आहे. राज्यातल्या ह्या सगळ्या घटका, महिला असतील, तरुण असतील, प्रत्येक घटकाचा विकास करण्यावर आमचा सगळ्यांचा भर आहे. आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने हे सरकार आमचं सर्वसामान्यांचं सरकार आहे. शाहू फुले आंबेडकर या महामानवांच्या विचारावर चालणारं सरकार आहे. या महामानवांच्या कल्याणकारी विचारांपासून महायुती सरकार कधी बाजूला जाणार नाही, हटणार नाही. आम्ही सर्वजण एकजुटीनं राज्याचा विकास करण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहोत. प्रत्येक घटकाला सोबत घेण्याचा आमचा मनापासूनचा प्रयत्न आहे. सर्व क्षेत्रात चांगल्या कामामध्ये महाराष्ट्राचा पहिला क्रमांक देश पातळीवर राहिला पाहिजे, अशा प्रकारचा आमचं नियोजन आहे. सरकारच्या या विकासाच्या कामाला जनतेने चांगली भरभक्कम साथ दिलेली आहे आणि इथून पुढं पण तुम्ही साथ द्या. आम्ही ह्या सगळ्या गोष्टीचा वापर हा तुमच्या भल्याच्या करता करत राहू. हाच महाराष्ट्राच्या विकासाचा आमचा अजेंडा आहे. राज्यात सत्ताकारण, समाजकारण कोणत्याही भूमिकेत असलो तरी महाराष्ट्राचा विकास हाच आमचा ध्यास, अशा पद्धतीने आम्ही पुढे चाललेलो आहे. शेतकरी, कष्टकरी, सर्वसामान्य जनतेच्यासाठी तळमळीनं काम करणं. मी पण स्वतः शेतकरी आहे, माझी पण स्वतःची शेतीवाडी आहे. त्याच्यामुळं शेतकऱ्यांच्या समस्या काय आहेत, मी जातीचा, पातीचा, नात्याचा, गोत्याचा विचार करत नाही. मी शेतकरी ही आपली जात आहे हे ओळखून आपण पुढं वाटचाल केली पाहिजे. आणि ह्या महाराष्ट्राच्या विकासासाठी, देशाच्या भल्यासाठीच या पूर्वीसुद्धा आम्ही काम करत होतो आणि यापुढे देखील आम्ही करत राहणार आहे, अशा प्रकारचा शब्द मी आपल्याला सगळ्यांना देतो. थोडंसं यावेळेस पाऊस मे महिन्यातच सुरू झाला, शेतकऱ्यांचं नुकसान झालं, माझ्या संत्रा बागांचं नुकसान झालं. त्याच्याबद्दलचे पंचनामे करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना आपण दिलेल्या आहेत. त्यांचा प्रस्ताव विभागीय आयुक्ताकडे जाईल आणि त्याच्यानंतर आमच्याकडे मंत्रालयात येईल, त्याला आम्ही मान्यता देऊ. त्यामध्ये हे सगळं करत असताना आत्ताही महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी रेड अलर्ट, ऑरेंज अलर्ट, येलो अलर्ट अशा पद्धतीनं तुफान पाऊस पडतोय. मुंबईमध्ये तुम्ही बघितलं, काही दिवस आम्हाला शाळांना सुट्ट्या द्याव्या लागल्या, ऑफिसला सुट्ट्या द्याव्या लागल्या. निसर्ग जर काही करायचं ठरवलं तर निसर्ग काय करू शकतो हे या पावसाने आपल्याला सगळ्यांना दाखवून दिलेलं आहे. ग्लोबल वॉर्मिंगचं संकट आहे, वृक्षारोपणाचा कार्यक्रम पण आपल्याला मोठ्या प्रमाणावर आपण राबवतोय. ह्या सगळ्या गोष्टीचा आपण सगळ्यांनी विचार अतिशय बारकाईने केला पाहिजे. जर केला नाही तर पुढची पिढी आपल्याला कधी माफ करणार नाही, हे पण आपण सगळ्यांनी लक्षात घ्या. आज सुधीर कोठारीजी, तुम्ही आणि तुमच्या सगळ्या टीमनी एका चांगल्या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला इथं बोलवलं आणि हा कार्यक्रमाची उद्घाटन करण्याची, लोकार्पण करण्याची संधी दिली. त्याबद्दल मी तुम्हाला आणि बाकीच्या सगळ्या इथं उपस्थित असणाऱ्या मान्यवरांना मी मनापासून धन्यवाद देतो. मनापासून तुमचे सगळ्यांचे आभार मानतो. पुढच्या वाटचालीच्या करता शुभेच्छा देतो. आणि रणजित कांबळेजी, तुम्ही जी काही अपेक्षा व्यक्त केलेली आहे, तुम्ही पुन्हा एकदा मध्ये तुम्ही बारामतीला आला, ते एक दिवस तुम्हाला कमी पडला. 2 दिवसाच्या तयारीनं या. शेवटी आम्ही देखील कुठंतरी जाऊन काहीतरी बघितलं. सुरुवातीच्या काळामध्ये काही वर्षापूर्वी आम्ही इस्रायलला गेलो. आमचे वडीलधारी गेले. 4 इंच पाऊस पडणारा भाग, परंतु आज तिथं एवढं सुजालाम सुफालाम केलेलं आहे. पाहिजे ती गोष्ट जगाच्या बाजारपेठेमध्ये ते त्या ठिकाणी पाठवू शकतात. ते 4 इंच पावसावर करू शकतात. तर आपल्याकडे तर जास्त पाऊस पडतो. आपण फक्त कष्ट घेण्याची आणि तुम्हाला इन्फ्रास्ट्रक्चर, पायाभूत सुविधा देण्याची गरज आहे आणि नवीन तंत्रज्ञान हे तुम्ही आत्मसात करण्याची गरज आहे. त्याकरता वेगवेगळ्या योजनांचा, केंद्राचा, राज्याचा तुम्ही फायदा उचलण्याची गरज आहे. त्याकरता निधीची कमतरता ही भासली जाणार नाही, ही काळजी आम्ही सगळेजण, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि त्यांचं मंत्रिमंडळ घेईल, ह्याबद्दलची ग्वाही देतो. असंच वाटचाल माझी कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगणघाटची पुढेही चालू राहावी, अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.